कागजीपुरा गावाजवळ भर रस्त्यावर चाकूने हल्ला, एक जण उपचारादरम्यान मृत्यू तर दुसरा जखमी. कायद्याची ऐसी तैसी सुरूच. गल्ले बोरगावमधील हत्येची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास खुलताबाद तालुक्यातील कागजीपुरा गावाजवळ भर रस्त्यावरती चाकू हल्ल्याची घटना घडली असून त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा फज्जा उडाल्याचं दिसून आलंय. पैशाच्या व्यवहारातून 3 जणांनी 2 जणांवरती हल्ला केलाय. चाकू व कोयत्याने हल्ला करत एका जणास ॲसिड टाकून जाळलंय. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय, तर अन्य एका जखमीवरती औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. खुलताबाद पोलिसांनी रात्रीच तिन्ही आरोपींना अटक करून गजाआड केलाय. रात्री 11:30 वाजता ही घटना औरंगाबाद खुलताबाद महामार्गावरती कागजीपुराजवळ घडली आहे. याबाबत या हल्ल्यातील जखमी असलेल्या आनंद बाबासाहेब वारे राहणार फुलेनगर उस्मानपुरा औरंगाबाद याने फिर्याद दिली आहे. अक्की उर्फ आकाश कैलास रणधीर 36 राहणार वेरूळ तालुका खुलताबाद मंगळवारी सायंकाळी वेरूळला जायचं म्हणून मोटारसायकलवरती आला. त्याच्यासोबत वेरूळला मयूर पाटणी याच्या लॉजवरती गेले. मात्र मयूर पाटणी याने नंद्राबाद नजीक असलेल्या परमिट बारवर येण्यास सांगितलं. त्याच्यासोबत नितीन ठाकरे देखील होता. येथे सर्वांनी दारू पिली. तेवढ्यात रात्री 11:30 वाजता शेख नावेद त्या ठिकाणी आला. त्यानंतर मयूर पाटणीने आकाशला 7,000 रुपये देण्यासाठी बाहेर काढलं. मात्र आकाशने आणखीन 10 ते 12,000 रुपये जास्तीचे मागत पैसे घेण्यास नकार दिला. त्यावरती मयूर पाटणे याने आकाश रणधीर व आनंद वारे यास हॉटेलच्या पाठीमागे घेऊन गेले. अचानक मयूरने आनंद वारे यांचे तोंड दाबून पाठीवर पोटावर वार केले. त्यानंतर शेख नावेदने चाकूने आकाशच्या पोटावर व डोक्यावर वार केले. दरम्यान हल्ला होत असताना मयूर पाटणीच्या हातातून कोयता हिसकावून जखमी अवस्थेत आनंद वारे तेथून फरार झाला. मित्राच्या मदतीने आनंद औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल झाला. त्याचवेळी आकाश रणधीर गंभीर जखमी झाल्याने आकाश रणधीर याला औरंगाबाद शासकीय घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं. घटनास्थळावरती दाखल झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश कोरे यांनी 108 रुग्णवाहिकेतून औरंगाबादला पाठवण्यात आलं होतं. आकाश रणधीर याच्या अंगावरती, तोंडावर, डोळ्यावर ॲसिड टाकला असल्याने तो संपूर्णपणे जळाला होता. येथे उपचार सुरू असताना आकाशचा मृत्यू झालाय. माहिती मिळताच खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली आहे. तसेच तात्काळ मयूर पाटणी, नितीन ठाकरे, शेख नावेद सर्व राहणार वेरूळ तालुका खुलताबाद यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय अधिकारी विजय कुमार ठाकूरवाड हे करत आहेत. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. काल जे रात्री घटना घडली ते की स्वामीला चाकू हल्ले व ॲसिड वगैरे मारून. मी DYSP विजय कुमार ठाकूरवाड. मला खुलताबाद पोलीस स्टेशनचा गुन्हा रजिस्टर नंबर 404/2024 माझ्याकडे तपास आहे. त्या घटनेसंदर्भात थोडक्यात माहिती अशी की त्यामध्ये फिर्यादी आनंद बाबासाहेब वारे यांनी जखमी झालेला असून त्याच्यासोबत इतर एक मयत आकाश उर्फ अक्की कैलास रणधीर असे दोघांना यातील आरोपी मयूर पाटणे, नितीन ठाकरे व शेख नावेद अशाने मिळून संगनमत करून त्याला विळ्याने मारून तसेच चाकूने भोसकून आणि ॲसिडचा हल्ला केल्यामुळे यातील आकाश उर्फ विक्की कैलास रणधीर हे जागेवरच मयत झालेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत. तपासामध्ये 3 आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि अटक करून पुढच्या प्रक्रिया आम्ही करत आहोत. सर, नेमकी कारण काय होतं त्याचं? कारण त्याच्या पैशाचं देवाणघेवाणीचं कारण सांगितलेलं आहे. अधिक आम्ही तपासांती नेमकं कारण काय आहे, कशामुळे झालं याचा तपास करीत आहोत. सर, याच्यात आरोपी 3च आहे का अजून वाढणार आहे का सर शंकेत? आत्तापर्यंत निष्पन्न 3 आरोपी आहेत. अधिक होत असलेला अधिक करू आम्ही. अधिक तपास चालू आहे. तपासांती जे काही निर्माण होईल त्याप्रमाणे पुढे पण करण्यात येईल.